भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IITs हे नाव घेतलं की लगेच मनात येतं एकदम हुशार विद्यार्थी, भयंकर कठीण प्रवेश परीक्षा आणि देशाच्या तंत्रज्ञान प्रगतीचा एक महत्वाचा आधार. बरोबर. आज आपण याच IITsच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे असलेल्या काही लेखांमधून आणि संशोधनाच्या आधारावर आपण IITsचा सुरुवातीपासूनचा प्रवास, त्यांची आजची स्थिती आणि भारताच्या उभारणीत त्यांचं नेमकं योगदान काय आहे याचा सविस्तर आढावा घेऊया. म्हणजे उद्देश हा की या प्रतिष्ठित संस्थांमागची गोष्ट काय आहे, त्यांची ओळख आणि त्यांचं महत्त्व ते समजून घेणं. अगदी योग्य. कारण IITs या फक्त नावापुरत्या शिक्षण संस्था नाहीत. त्यांना कायद्याने राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणजेच इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स हा दर्जा दिला गेला आहे. हो, ते महत्वाचं आहे. आणि स्वतंत्र भारताने जी औद्योगिक आणि तांत्रिक क्रांतीची स्वप्न पाहिली होती ती प्रत्यक्षात आणण्यात या संस्थांचा खरंच सिंहाचा वाटा आहे. आज देशभरात 23 IITs आहेत आणि त्या केवळ अभियंते नाही घडवत आहेत, तर संशोधन, नवोपक्रम आणि देशाच्या स्टार्टअप संस्कृतीलाही मोठं बळ देत आहेत. म्हणजे हा प्रवास भारताच्या विकासाचा आरसाच आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. हे पण रंजक आहे की IITsची कल्पना अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासूनच होती. म्हणजे देशाच्या भविष्याचा विचार तेव्हापासूनच सुरू होता. बरोबर. मी वाचलं होतं की सर अर्देशीर दलाल वगैरे हो. त्यांच्यासारख्या काही दूरदृष्टीच्या लोकांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच अशा संस्थांची गरज मांडली होती. हो, ते खरं आहे. गरज तेव्हाच ओळखली गेली होती. पण त्याला खरी गती मिळाली ती 1946 मध्ये जेव्हा नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. अच्छा. त्या समितीने एक महत्वाचा अहवाल दिला आणि अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे MIT हो, त्याच्या धर्तीवर भारतात उच्च तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन करण्याची स्पष्ट शिफारस केली. ही फक्त शिक्षण संस्था नव्हती, तर एका नव्या भारताच्या निर्मितीसाठी जे मनुष्यबळ लागणार होतं त्याची पायाभरणी होती. आणि मग याच शिफारसीतून पहिली IIT उभी राहिली, ती सुद्धा एका खास ठिकाणी, हिजली डिटेन्शन कॅम्पच्या जागेवर. हो. या जागेच्या निवडीमागे काही विशेष विचार होता का? नक्कीच होता. ती जागा निवडणं खूप प्रतिकात्मक होतं. हिजली डिटेन्शन कॅम्पमध्ये ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्य सैनिकांना ठेवलं जायचं. अच्छा. त्याच जागी स्वतंत्र भारतात ज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं आणि विकासाचं केंद्र उभं करणं हा भूतकाळाला दिलेला एक काय म्हणतात त्याला शक्तिशाली प्रतिसाद होता. 1950 मध्ये तिथे पहिली IIT सुरू झाली आणि मग 18 ऑगस्ट 1951 रोजी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी तिचं औपचारिक उद्घाटन केलं. ओके. पुढे 1956 मध्ये संसदेनं कायदा पास केला आणि या संस्थेला म्हणजे IIT खरगपूरला राष्ट्रीय महत्वाचा दर्जा दिला. आणि हा कायदाच नंतरच्या सगळ्या IITsसाठी आधार बनला. एका IIT नंतर लगेचच आणखी 4 IITsचा निर्णय झाला. आणि विशेष म्हणजे यासाठी आंतरराष्ट्रीय मदत पण मिळाली. हो. IIT मुंबईसाठी सोव्हिएत युनियन, IIT कानपूरसाठी अमेरिकेची विद्यापीठं आणि IIT चेन्नईसाठी पश्चिम जर्मनी. हे कसं शक्य झालं, विशेषतः त्या शीतयुद्धाच्या काळात? हा भारताच्या तत्कालीन परराष्ट्र धोरणाचा आणि दूरदृष्टीचा एक उत्तम नमुना आहे खरं तर. अच्छा. जग तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 गटांमध्ये विभागलेलं होतं. पण भारतानं अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं होतं. हो, बरोबर. त्याचा फायदा घेत भारतानं दोन्ही महासत्तांकडून तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत मिळवली. आणि हे फक्त निधी मिळवण्यापुरतं नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ IIT कानपूरसाठी अमेरिकेच्या 9 विद्यापीठांनी एकत्र येऊन कानपूर इंडो अमेरिकन प्रोग्राम म्हणजे KIAP राबवला. त्यामुळे केवळ पैसा नाही आला, तर अभ्यासक्रम, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशोधनाची जागतिक दर्जाची संस्कृती भारतात आणायला मदत झाली. ओके. तसंच IIT मुंबईला सोव्हिएत मदतीमुळे अवजड उद्योगांशी संबंधित शिक्षण मिळालं, तर चेन्नईला जर्मन मदतीमुळे अचूक अभियांत्रिकीवर म्हणजे प्रिसिजन इंजिनिअरिंगवर भर देता आला. म्हणजे गरजेनुसार साधलेलं जागतिक सहकार्य होतंय. अगदी भारताच्या गरजेनुसार. म्हणजे सुरुवातीच्या IITsची पायाभरणी जागतिक ज्ञानाच्या आधारावर झाली, पण त्यानंतरही हा विस्तार थांबला नाही. आसाममध्ये IIT गुवाहाटी आली. हो, 1994 मध्ये. मग रुडकी विद्यापीठाला IITचा दर्जा मिळाला. रुडकी तर खूपच जुनी संस्था आहे ना. हो, रुडकीची स्थापना थॉम्सन कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून 1847 मध्ये झाली होती. खूप जुनी. अच्छा. त्यामुळे 2001 मध्ये जेव्हा तिला IITचा दर्जा मिळाला, तेव्हा ती तांत्रिकदृष्ट्या भारतातली सगळ्यात जुनी अभियांत्रिकी संस्था ठरली. त्यानंतर मात्र IITsच्या विस्ताराला मोठी गती मिळाली.
2008-9 मध्ये तर एकाच वेळी 8 नवीन IIT सुरू झाल्या. भुवनेश्वर, गांधीनगर, हैदराबाद, जोधपूर, पाटणा, रोपड, इंदोर आणि मंडी. 8 एकाच वेळी? हो. हा निर्णय देशाच्या वाढत्या आकांक्षा आणि प्रादेशिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता. आणि त्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच राहिली. वाराणसीची BHU आणि धनबादची ISM हो, इंडियन स्कूल ऑफ माइन्स. या प्रतिष्ठित संस्थांनाही IIT-मध्ये घेतलं आणि मग 2015-16 मध्ये पुन्हा 6 नवीन IITs. बरोबर. पालक्कड, तिरुपती, भिलाई, गोवा, जम्मू, धारवाड. म्हणजे आज एकूण 23 IITs कार्यरत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने IITs उभारणं हे भारताच्या उच्च शिक्षणातलं एक मोठं पाऊल म्हणावं लागेल. निश्चितच. हा विस्तार भारताची वाढती लोकसंख्या, तंत्रज्ञानाची वाढती गरज आणि गुणवत्तेच्या शिक्षणाची वाढती मागणी या सगळ्याचं प्रतिबिंब आहे. अर्थात, इतक्या वेगाने विस्तार करताना गुणवत्तेचं आव्हानही आहे, ज्यावर आपण नंतर बोलू शकतो. पण या विस्ताराने उच्च शिक्षणाची संधी देशाच्या अनेक भागांपर्यंत पोहोचवली हे नक्की. या सगळ्या 23 संस्था एकाच कायद्याखाली येतात, इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961. हा कायदा त्यांना नक्की काय अधिकार देतो? हा कायदा म्हणजे IIT प्रणालीचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. तो प्रत्येक IITला शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तता देतो. अच्छा, स्वायत्तता. हो, म्हणजे स्वतःचे अभ्यासक्रम ठरवण्याचा, परीक्षा घेण्याचा आणि पदवी देण्याचा अधिकार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करतो, ज्यामुळे त्यांना विशेष निधी आणि सरकारी पाठबळ मिळतं. आणि प्रशासकीय रचना कशी असते यांची? प्रशासकीय रचनेबद्दल बोलायचं झाल्यास भारताचे राष्ट्रपती या सर्व संस्थांचे व्हिजिटर असतात. ही एक सन्माननीय आणि देखरेखीची भूमिका आहे. ओके. पण खरी प्रशासकीय आणि धोरणात्मक सूत्र IIT परिषदेकडे असतात, IIT काउन्सिल. IIT परिषद ती काय करते नक्की? IIT परिषद ही सगळ्या IITसाठीची सर्वोच्च नियामक संस्था आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री तिचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यात सर्व IITsचे चेअरमन आणि डिरेक्टर्स, UGCचे अध्यक्ष, CSIRचे महासंचालक असे अनेक महत्त्वाचे सदस्य असतात. ही परिषद IITसाठी समान धोरणं ठरवते, नवीन अभ्यासक्रम किंवा नियम मंजूर करते आणि एकूणच IIT प्रणालीमध्ये समन्वय साधण्याचं काम करते. आणि प्रत्येक IITचा कारभार वेगळा असतो. हो, प्रत्येक IITचं स्वतःचं संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आणि एक संचालक म्हणजे डिरेक्टर असतो, जे तिथला दैनंदिन कारभार पाहतात. ही रचना कशी आहे तर राष्ट्रीय उद्दिष्ट आणि संस्थेची स्वायत्तता यात समतोल साधण्याचा प्रयत्न करते. समजलं. आणि या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणं ते आजही लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. ही प्रक्रिया खूपच कठीण मानली जाते. हो ना. BTechसाठीची JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा तर काय म्हणतात त्याला, जगभरातल्या कठीण परीक्षांपैकी एक गणली जाते. अगदी. JEE ॲडव्हान्स्ड ही खऱ्या अर्थाने गुणवत्तेची कसोटी पाहणारी परीक्षा आहे. पण गंमत म्हणजे त्यासाठी पात्र ठरणं हीच पहिली मोठी पायरी आहे. अच्छा. हो. आधी JEE मेन परीक्षा द्यावी लागते, ज्यात देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यातून टॉप 2,50,000 रँकर्सनाच JEE ॲडव्हान्स देता येते. बाप रे, फक्त 2.5 लाख? हो. आणि इतकंच नाही तर 12वीच्या बोर्ड परीक्षेत कमीत कमी 75% गुण लागतात. 75%? हो, जनरलसाठी. राखीव जागांसाठी 65%ची अट आहे. किंवा मग आपल्या बोर्डाच्या टॉप 20% असावं लागतं. आणि वयाची अट पण आहे. म्हणजे प्रक्रिया खूपच निवडक आहे. आणि यात आरक्षणाची तरतूदही महत्वाची आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ते आवश्यकही आहे, नाही का? बरोबर. भारतीय संविधानाच्या आणि सरकारी धोरणांनुसार IIT प्रवेशात आरक्षणाची स्पष्ट तरतूद आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी GNEWS 10%, इतर मागासवर्गीयांसाठी OBC NCL 27%, अनुसूचित जाती SC साठी 15% आणि अनुसूचित जमाती ST साठी 7.5% जागा राखीव आहेत. आणि या व्यतिरिक्त प्रत्येक प्रवर्गात दिव्यांग व्यक्तींसाठी 5% क्षैतिज आरक्षण म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे. ओके. ही थोडी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, पण आवश्यक आहे. कारण ती गुणवत्तेसोबतच सामाजिक समावेशकतेचाही विचार करते. आणि परीक्षेचा फॉर्मॅट कसा असतो? JEE ॲडव्हान्स्डमध्ये प्रत्येकी 3 तासांचे 2 पेपर असतात, ज्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितावर आधारित प्रश्न असतात.
हे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक स्पष्टतेची म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्सची सखोल चाचणी घेतात. शिक्षण फक्त बीटेक पुरतंच मर्यादित नाहीये इथे. ड्युअल डिग्री, एमटेक, पीएचडी असे अनेक पर्याय आहेत असं वाटतं. हो, नक्कीच. IITsमध्ये 4 वर्षांच्या बीटेक सोबतच 5 वर्षांचे ड्युअल डिग्री प्रोग्राम्स पण खूप लोकप्रिय आहेत. म्हणजे बीटेक प्लस एमटेक किंवा BS प्लस MS एकत्र. अच्छा. आणि पदव्युत्तर आणि संशोधनासाठी म्हणजे एमटेक, MS, PhDसाठी प्रवेश गेट ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग किंवा इतर राष्ट्रीय परीक्षांच्या गुणांवर आधारित असतो. आणि संशोधनावरही मोठा भर असल्याचं तुम्ही म्हणाला होतात. हो, अगदी. संशोधनावरचा भर हा IITsच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. अनेक IITsमध्ये अत्याधुनिक विषयांवर संशोधन करणारी खूप सारी आंतरविद्याशाखीय केंद्रे आहेत. या संशोधनाला निधी कुठून मिळतो? फक्त सरकारी अनुदान पुरेसं असतं का? सरकारी अनुदान हा मोठा आधार आहेच, पण आता चित्र बदलत आहे. खासगी उद्योग आणि सरकारी संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात स्पॉन्सर्ड रिसर्च प्रोजेक्ट्स IITsना मिळत आहेत. हे एक महत्त्वाचं स्थित्यंतर आहे. अच्छा. उदाहरणार्थ, तुम्ही आधीच्या माहितीत वाचलं असेल की IIT बॉम्बेला 2023-24 मध्ये फक्त संशोधन आणि विकासासाठी म्हणजे R&D साठी सुमारे 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला. 700 कोटी? मोठी रक्कम आहे. हो, आणि ही रक्कम लक्षणीय आहे. आणि ती केवळ सरकारी अनुदानातून आलेली नाही. याचा अर्थ काय? तर उद्योग जगत आता IITsकडे फक्त तयार मनुष्यबळ देणाऱ्या संस्था म्हणून नाही बघत, तर त्यांच्याकडून प्रत्यक्ष नवनवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं विकसित करून घेण्यासाठी गुंतवणूक करत आहे. हा IITsच्या संशोधन क्षमतेवरचा वाढता विश्वास दर्शवतो. आणि याच संशोधन आणि शिक्षणामुळे IITsमधून मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स उभे राहिले आहेत. फ्लिपकार्ट, ओला, इन्फोसिस, झेडस्केलर यादी खरंच खूप मोठी आहे. हो ना. असं का होतं? IITच्या वातावरणात असं काय आहे जे उद्योजकतेला एवढी चालना देतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे इथे येणारे विद्यार्थी हे अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी असतातच. ते तर आहेच. दुसरं, IITsमधलं शिक्षण फक्त तांत्रिक नसतं, ते विद्यार्थ्यांना जटिल समस्या सोडवायला शिकवतं, विश्लेषणात्मक विचार करायला प्रवृत्त करतं. तिसरं, इथे एक मजबूत पीअर ग्रुप मिळतो, म्हणजे आजूबाजूला असलेले हुशार मित्र ज्यांच्यासोबत तुम्ही सतत नवनवीन कल्पनांवर चर्चा करू शकता. बरोबर. चौथं, IITsमध्ये आता इन्क्युबेशन सेंटर्स आणि आंत्रप्रेन्युअरशिप सेल्स आहेत, जे विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, निधी आणि पायाभूत सुविधा पुरवतात. आणि पाचवं म्हणजे माजी विद्यार्थ्यांचं जाळं म्हणजे ॲल्युमिनाय नेटवर्क, ते खूप शक्तिशाली आहे, जे नवीन उद्योजकांना मदत करतात. IIT मद्रासचं उदाहरण तर खूपच प्रभावी आहे. 475 पेक्षा जास्त डीप टेक स्टार्टअप्स आणि 50,000 कोटी रुपयांचं मूल्यांकन. डीप टेक म्हणजे नक्की काय? डीप टेक म्हणजे असे स्टार्टअप्स जे अत्यंत गुंतागुंतीच्या आणि मूलभूत वैज्ञानिक किंवा अभियांत्रिकी संशोधनावर आधारित असतात. हे फक्त एखादा ॲप बनवण्यापुरते नसतात. अच्छा. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबॉटिक्स, ब्लॉकचेन, बायोटेक्नॉलॉजी, नवीन मटेरियल्स, क्वांटम कम्प्युटिंग अशा क्षेत्रातील कंपन्या येतात. यांना संशोधनासाठी जास्त वेळ आणि पैसा लागतो, पण त्यातून तयार होणारं तंत्रज्ञान जगात मोठे बदल घडवू शकतं. IIT मद्रासचं यश हे दाखवून देतं की IITs आता केवळ नोकऱ्यांसाठी नाही, तर जगात बदल घडवणाऱ्या कंपन्या निर्माण करण्यासाठीही ओळखल्या जात आहेत. आणि हा बदल ब्रेन ड्रेन म्हणजे प्रतिभापलायनावरचा एक सकारात्मक उपाय आहे. प्रतिभा आता देशातच राहून नवे उद्योग उभारत आहे. हे चांगलंय. सरकारी आणि उद्योग निधी सोबतच माजी विद्यार्थ्यांच्या देणग्यांचाही मोठा वाटा आहे असं दिसतंय. बॅच लेगसी किंवा MAGIK सारखे उपक्रम काय आहेत? हे उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या आपल्या संस्थेशी असलेल्या घट्ट नात्याचं प्रतीक आहेत. बॅच लेगसी म्हणजे एखाद्या विशिष्ट बॅचचे, समजा 1990च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन त्यांच्या संस्थेला मोठी देणगी देतात. ओके. मिक्स सारख्या योजनांमध्ये माजी विद्यार्थी दर महिन्याला ठराविक रक्कम संस्थेला दान करतात. या देणग्यामुळे IITsना आर्थिक स्वायत्तता मिळते. त्याचा फायदा काय होतो? नवीन संशोधन केंद्रे उभे राहतात, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळतात, प्राध्यापकांसाठी चेअर्स निर्माण होतात, कॅम्पसमध्ये चांगल्या सुविधा उभारता येतात.
माजी विद्यार्थ्यांचा हा प्रतिसाद IIT ब्रँडची ताकद आणि त्यांच्या मनात असलेली संस्थेबद्दलची कृतज्ञता दर्शवतो. हे खूपच प्रेरणादायी आहे. पण IITs केवळ तंत्रज्ञान आणि उद्योगापुरत्याच मर्यादित आहेत की समाजाच्या इतर प्रश्नांवरही त्या काम करतायत? कारण कधीकधी अशी टीका होते की IITs समाजापासून थोडा दूर आहेत. ही टीका पूर्वी काही प्रमाणात खरी असेलही, पण आता परिस्थिती बदलत आहे. अनेक IITs सामाजिक समस्यांवरही लक्ष केंद्रित करत आहेत. उदाहरणार्थ IIT इंदोर आणि IIT खरगपूरमध्ये ग्रामीण विकासावर काम करणारी केंद्रे आहेत. ती जलव्यवस्थापन, स्वच्छता, कृषी तंत्रज्ञान यावर संशोधन करतात आणि ते गावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. IIT मद्रासचा प्रोजेक्ट विस्तार हा शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो त्यांना हवामान, बाजारभाव, सरकारी योजना आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देतो. आणि IIT कानपूरने विकसित केलेलं ते स्वस्त बोलणारं उपकरण, त्याबद्दल ऐकलं होतं. हो, तो एक उत्तम सामाजिक नवोपक्रमाचा म्हणजे सोशल इनोव्हेशनचा नमुना आहे. गळ्याच्या कर्करोगामुळे ज्या रुग्णांचा आवाज जातो, त्यांच्यासाठी बोलण्याची उपकरणं खूप महाग असतात. हो, असतात. IIT कानपूरच्या संशोधकांनी केवळ $1 म्हणजे अंदाजे 80-90 रुपये किमतीचं उपकरण विकसित केलं आहे, ज्यामुळे असे रुग्ण पुन्हा बोलू शकतात. अरे वा, हे खूपच छान आहे. संस्थांसोबत इंटर्नशिप करायला प्रोत्साहन देतात. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवता येईल याचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजतो. आणि मग येतात ते जगप्रसिद्ध माजी विद्यार्थी. सुंदर पिचाई, नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, जय चौधरी, बन्सल बंधू ही यादीच भारताच्या सॉफ्ट पॉवरचं प्रतीक आहे. अगदी. राजकारणातही मनोहर पर्रीकरांसारखे नेते IIT मधून आले. बरोबर. हे यश केवळ व्यक्तींचं नाही, तर ते IIT शिक्षण प्रणालीचंही यश आहे. या उदाहरणांवरून दिसतं की IITs केवळ उत्कृष्ट अभियंते म्हणजे इंजिनियर्स तयार करत नाहीत, तर ते विचारवंत, नेते, लीडर्स, उद्योजक, एंटरप्रेन्युअर्स आणि धोरणकर्ते, पॉलिसी मेकर सुद्धा घडवतात. हीच IITंची खरी ताकद आहे. नक्कीच. आणि ही ओळख केवळ माजी विद्यार्थ्यांमुळे नाही, तर जागतिक क्रमवारीतही टिकून आहे. भारत सरकारच्या NIRF रँकिंगमध्ये IIT मद्रास सलग अनेक वर्ष अभियांत्रिकीमध्ये अव्वल आहे. हो, ऐकलंय ते. आणि नुकत्याच आलेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये IIT बॉम्बे आणि IIT दिल्लीने मोठी झेप घेत जगातल्या टॉप 150 संस्थांमध्ये स्थान मिळवलं आहे. तर IIT मद्रास 180व्या स्थानी आहे. हे जागतिक स्तरावर भारताच्या उच्च शिक्षणाची वाढती पत दर्शवतं. खरंच, आजच्या या चर्चेतून IITचा एक खूप व्यापक पट समोर आला. स्वातंत्र्योत्तर भारताच्या गरजेतून जन्माला आलेल्या या संस्था आंतरराष्ट्रीय सहकार्याने वाढल्या, देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारल्या. अत्यंत स्पर्धात्मक प्रवेश प्रक्रियेतून त्यांनी गुणवत्ता टिकवली. संशोधनातून आणि स्टार्टअप्समधून त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. आणि आता त्या सामाजिक बांधिलकीतूनही आपलं योगदान देत आहेत. बरोबर. IITs खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. नक्कीच. त्यांचा प्रवास हा भारताच्या आकांक्षांचा आणि प्रगतीचा प्रवास आहे. सुरुवातीला देशाच्या औद्योगिक विकासासाठी अभियंते पुरवण्याचं त्यांचं ध्येय होतं. आज त्या ज्ञाननिर्मिती, नवोपक्रम आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करणारी प्रतिभा घडवत आहेत. पण आता त्यांच्यासमोर नवी आव्हानं आहेत. इतक्या संस्थांची गुणवत्ता टिकवून ठेवणं, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन वाढवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी निर्माण केलेलं ज्ञान समाजाच्या व्यापक हितासाठी कसं वापरलं जाईल हे पाहणं. आणि कदाचित एक विचार करण्यासारखा मुद्दा असाही असू शकतो की भविष्यात IITsनी फक्त तंत्रज्ञानावरच लक्ष केंद्रित करत राहावं, की बदलत्या जगाच्या गरजा ओळखून सामाजिक शास्त्र, मानवविद्या, डिझाईन यांसारख्या क्षेत्रांनाही अधिक महत्त्व द्यावं, जेणेकरून अधिक समग्र विचारवंत घडतील. तंत्रज्ञानाचा वापर अधिक जबाबदारीने आणि मानवी मूल्यांच्या चौकटीत होऊ शकेल यासाठी हा एक प्रश्न आहे, ज्यावर भविष्यात विचार करावा लागेल. हा अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण भविष्यातल्या समस्या ह्या केवळ तांत्रिक नसतील, त्या सामाजिक, नैतिक आणि पर्यावरणीय सुद्धा असणार आहेत. बरोबर. त्यामुळे केवळ तंत्रज्ञान तज्ज्ञ पुरेसे नाहीत, तर व्यापक दृष्टी असलेले, संवेदनशील आणि समग्र विचार करणारे तज्ज्ञ आणि नेते घडवणं हे IIT समोरील पुढचं मोठं आव्हान आणि संधी असू शकते. या संस्था भारताच्या भविष्याला कसा आकार देतात हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरेल.